सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला. मागील पूर्व वैमनस्यातून सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांचे चिरंजीव सागर लोंढे यांच्यावर बुधवारी दुपारी 1:15च्या सुमारास अज्ञात चौघा हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करून घटनेपासून पलायन केले. सदर घटनेमध्ये 4 हल्लेखोरांपैकी एकाने सागरच्या दिशेने 2 राऊंड फायर केल्याची देखील माहिती मिळत आहे. सागर जखमी झालेला असून खासगी रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी कारमधून नाशिक-पुणे महामार्गाने नांदूर-शिंगोटे दिशेने पलायन केले. मात्र पोलिसांनी नांदूर-शिंगोटे बायपासवर नाकाबंदी केली असल्याने भयभीत झालेले हल्लेखोर यांची कार निमोण रस्त्यावर दुभाजकावर धडकली. त्यानंतर हल्लेखोरांनी होंडाई कार क्रमांक MH येथील CS 4212 तसेच सोडून पलायन केले. पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, LCB विनोद टिळे, किशोर खराटे, सचिन देसले व MIDC भगवान शिंदे हे पाथरे येथील मर्डर घटनास्थळी तपासाकामी जात होते. गर्दी पाहून ते थांबले व लगेच पाठलाग सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेकडून 1 तासाच्या आत पाठलाग करून आरोपी तुषार जाधव ताब्यात, 3 फरार. वावी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे, पण हल्लेखोर पळण्यात यशस्वी झाले आहेत. घटनेबद्दल अधिक माहिती पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. स्टार ब्युरो साठी मोहसिन पठाण, नाशिक.